चारूचा जर का माझ्यावर विश्वास असेल तर ती माझ्याबरोबर येईल, पण तिचं पाऊल अडलं, ती थांबली, नाही आली माझ्याबरोबर. कुठल्या मैत्रिणीकडे गेली आहे ती कुठे गेली आहे असं विचारायचंय का तुम्हाला? तुला विचारून गेली? सांगून गेली. तिला बिपिन देसाईच्या आईनं घरी भेटायला बोलावलंय म्हणून गेली. व्हॉट? पण बाप्पा, अरे बिपिनच्या मागे गुंड कसे लागले असतील रे? आणि नेमका तू तिथे कसा पोहोचलास? बरं झालं ना बाप्पा तिकडे गेला तो. हे बिपिन वाचला ना. याचा अर्थ असाही निघू शकतो की बाप्पानेच घर बसल्या गुंड पाठवले. मामा, घर बसल्या अजून एक गोष्ट मी सांगू शकतो. हा, सांग ना. तुझ्या घरनं तुझा भाऊ निघालाय. उद्या पोहोचेल तो इकडे तुला घरी न्यायला. ते शक्य नाही. मी जाणार नाही. मी आत्ताच मागच्या स्टोर रूम मध्ये लपून बसतो. तो आला तर त्याला सांगा मी परत हिमालयात गेलो म्हणून. एवढं काही करायची गरज नाही. त्यापेक्षा तू आज जा आणि शांतपणे हरिविजय वाचत बैस. आम्ही येतोच. बिलकुल रे, मला ते पटलेलंच नाही. मी काही तसं करणार नाहीये. आता काय करायचं रे? सौरभ आणि मिठूच्या मोबाईलवर माझा मिस कॉल गेला आहे आणि मी त्यांना मेसेजही पाठवतो आणि फेसबुकवरती अपलोड पण करतो की बिपिन आमच्या घरी आलाय. चला, हे काळजी मिटली. नाही आई, म्हणजे तुला काय वाटलं? बिपिनकडे कॅश होती म्हणून त्याच्या मागे गुंड लागले. मग बिपिनच्या मागे फार मोठं शुक्ल काष्ट लागणार आहे. नाही, आईला सांगण्यात काही अर्थ नाही, पण बिपिनची काळजी घ्यावी लागणार. परमेश्वरा, जागे. आई ऐक माझं, बिपिन येईल घरी. अगं तो शहाणा मुलगा आहे. रात्री उशीर झाला म्हणून कोणाकडे तरी थांबला असेल. अगं पण मग एक फोन नाही का करतायत त्याला? रात्रभर जीव टांगणीला लागून राहिलाय. मंदार आला. अरे मंदार, तू एवढ्या सकाळी सकाळी? मी देवळात गेलो होतो. सकाळी सकाळी देवळात? आज काय आहे का एवढं? बिपिन कुठे आहे? झोपलाय का? बिपिन नाहीये घरी. नाहीये म्हणजे तो आत्ता उठून कुठे गेलाय की काल रात्रीपासूनच नाही आलाय? अरे पण तू काय एवढी चौकशी करतोयस? विचारतोय तर सांग ना. हे बघ, उगाचच बिपिनला पाठीशी घालायला मूड क्रिएट करू नकोस. तो रात्रीपासून गायब आहे. गायब आहे म्हणजे? म्हणजे आता बाबा आणि चारू आत्याकडे गेलेत. काल रात्री तो त्याच एरियात होता म्हणे. अरे मग हे काल रात्री विचारायचं ना. अरे पण काय झालंय काय एवढं? तू एवढा घायकुतीला काय येतोयस? कारण आज जेव्हा मी जॉगिंगला गेलो होतो तेव्हा मला माझा एक मित्र भेटला आणि त्याने मला सांगितलं की काल बिपिनच्या मागे गुंड लागले होते. तो धावत होता, पळत होता. मला काही सुचलं नाही. मी मारुती रायकडे साकडं घातलं आणि मग इथे आई, अरे पण आई तू शांत हो. जा लवकर पाणी घेऊन ये. आई आई हे बघ, रडू नको, शांत हो. आई, आई अगं बिपिन येईल घरी. तसं नाही ग, पण काल पोराकडे बरीच कॅश होती आणि गाडी गॅरेजला होती आणि मी सांगितलं बाईक न्यायची नाही म्हणून. हा म्हणजे त्याच्याकडे कॅश होती ना, हे गुंडांना आधीच कळलं असणार. अगं आई, पण बाबांची सगळी कामं मी करतो ना, मग तुम्ही बिपिनला कशाला पाठवलं? अरे पण तोच तर म्हणाला ना की सौरभ आता जायचंय तर मला सगळं शिकून घेऊ दे. घे ना फोन. हो. हॅलो. हां. ओके. अच्छा.
आई गुड न्यूज आहे. बाप्पाचा फोन होता. बिपिन त्याच्याकडेच आहे. बाप्पा आता त्याला घेऊन येतोय घरी. आता काही टेन्शन घेऊ नकोस, कळलं? शांत. कुमुद, तुला आधीच बजावून ठेवते. कशाबद्दल? अभि आल्या आल्या त्याच्या समोर लगेच दुसऱ्या लग्नाचा विषय काढू नकोस. का? अगं का काय, खारेत आणि खात खात बोलण्याचा हा विषय नाहीये. दुसऱ्या लग्नाचा विषय काढला की तो अंगावर येतो. अगदी चारूचं भूत येते, सहजासहजी मानगुटीवरनं उतरणार नाही. अरे हे काय, तू ऑफिसला जाणार नव्हतास ना? का ग? अगं सकाळी उठला तेव्हा त्याच्या अंगात ताप होता, डोकं सुद्धा दुखतंय म्हणत होता. नाही एवढं काही झालेलं नाहीये. मी जरा बँकेत जाऊन येतो. बरं, तू लवकर येणार आहेस का? नाही म्हणजे मला थांबायला वेळ नाही ना, म्हणून म्हटलं. मग? अरे मग म्हणजे काय, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. माझ्याशी काय बोलायचंय? अरे म्हणजे एक सल्ला विचारायचा होता. सल्ला? कशाबद्दल? हे बघ, तू असा घोड्यावर बसून बोलणार असशील ना तर जाऊ दे. बरं ठीक आहे, बोल. हे बघ काय, माझं राहतं घर आहे ना, ते मला लाभत नाही असं वाटतंय, तर ते विकायचं होतं. अरे विकायचंय? लाभत नाही म्हणून? का? काय हरकत आहे? नाही, तुझी काही हरकत नसेल तर माझी काहीच हरकत नाहीये. पण माझा सल्ला जर का तू विचारशील तर मी तुला सांगेन की नको विकूस. अरे पण का? कारण अगं, पहिली पंगत आणि पहिली संगत यातली मजा काही औरच असते. पुन्हा तशी बैठक जमेलच याची खात्री देता येत नाही. पाहिलंच नाही, नको ते खूळ घेऊन बसलाय हा. अरे तसं नसतं रे वेड्या. आयुष्य आहे हे, मनाविरुद्ध आयुष्यात तडजोडी ह्या कराव्याच लागतात. तू कोणाबद्दल बोलतेस? अरे तुझ्याविषयीच बोलते ती. तुझ्यासाठी एक छान स्थळ आणलंय तिनं. फोटो मी पाहिलाय. मला सून म्हणून मुलगी पसंत आहे. इनफ. मी काही बोलत नाही याचा अर्थ मला सगळं मान्य आहे असं समजू नका. मला मुलगी शोधण्यापर्यंत मजल गेली तुमची. हे बघा, माझी बायको अजून जिवंत आहे. आज ना उद्या ती परत येईल. आज ना उद्या कशाला, मी आत्ताच जाऊन तिला घरी घेऊन येतो. अरे अरे थांब. अगं जाऊ दे ग. महाराजांच्या मनात नसेल ना तर ती अवदसा घरात पाऊल सुद्धा टाकायची नाही. तू कशाला काळजी करतेस? मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. डोंट वरी, मी सौरभला काल रात्रीच फोन करून सांगितलंय की तू आमच्याकडे आलायस. हा, अजून काही सांगितलं नाहीस ना? ते तू सांगायचंस. आखो दे का हाल. आखो दे का हाल माय फूट. माझी काय हालत झाली होती हे माझा मालच माहिती. पण थँक गॉड यार, तू तिथे पोहोचलास. हे बघ, माझे आभार नंतर मान, आधी तो चहा संप. मी तुला घरी सोडून येतो आणि घरी काय सांगायचंय ते आधीच ठरव. हा, कॅश होती म्हणून गुंड मागे लागले, हे कारण पटण्यासारखं आहे. हे पण तुलाही वाटतं ना गुंड मागे लागण्याचं कारण वेगळं असेल? अरे वेगळंच आहे. करेक्ट. नंदिताच्या बाबांनी मला समज द्यायला माझ्या मागे गुंड सोडले. माझ्याकडे कॅश होती म्हणून मी पळालो, पण त्यांना वाटलं मी घाबरलो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू खरंच घाबरला नाहीस तर? हो प्लीज. हा, मी काय घाबरलो नाही. इनफॅक्ट इरादा पक्का केला. त्या मगरूर माणसाची मगरुरी उतरवायची, त्याला दाखवून द्यायचं. तो ठरवेल तसं प्रत्येक वेळी होणार नाही. मी होऊच देणार नाही. गलत. तू होऊ द्यायचा प्रश्नच येत नाही. अरे वो ऊपर वाला बैठा है ना, वो सही वक्त पे सही जगह पे सब तय कर देता है. आपण फक्त सावध राहायचं. ये चहा घे. पेपर नाही आला. हल्ली तुम्ही नेटवरच नजर फिरवता ना? नाही, पण पेपर मधल्या ताज्या ताज्या बातम्या वाचण्याची मजा काही औरच आहे. मजा वाटाव्यात, हल्ली अशा बातम्या येतात कुठे छापून.
सारखं आपलं दंगा मारामारी नाही तर आंदोलन. पण त्यात सुद्धा मजा असते. असं काय बोलताय? चहा घ्या बघू आधी. ए नंदिता उठली? मी तिला 11च्या आत हाक मारतच नाही, कारण हाक तिच्या कानापर्यंत पोचतच नाही ना. म्हणजे अजून तिच्यापर्यंत ही बातमी पोचलेली दिसत नाही. झोपू दे झोपू दे. बापाच्या घरी जरा एन्जॉय करू दे लाईफ. हे काय बोलताय तुम्ही? तुझ्या दृष्टीने मी खुश असणं हे पुरेसं आहे ना. मग झालं तर. कारण कळलं तर मलाही त्यात सहभागी होता येईल ना. तू सहभागी होशीलच असं सांगता येत नाही. असं काय केलंय तुम्ही? मी माझ्या दृष्टीने प्रश्नच संपवला. बिपिन देसाई बद्दल बोलताय का तुम्ही? आता हो म्हणाला तरी पंचायत. मला कसली आली आहे पंचायत? तुम्हाला हवं ते एका झटक्यात करून मोकळे होतात. तुम्हाला कोण अडवणार? हॅलो. एरवी मी गुड मॉर्निंग म्हणालो असतो, पण आज जरी मी गुड मॉर्निंग म्हणालो तरी तुमची मॉर्निंग गुड होणार नाही. काल तुम्ही जे भाडोत्री गुंड पाठवले होते त्यांच्या तावडीतून मी सही सलामत सुटलो. आईचं जीविताचं व्रत हे असं कामी आलं. आणि तुमच्या दुर्दैवाने तुम्ही पाठवलेल्या गुंडांपैकी मी 2 गुंडांना ओळखलंय. एक गण्या शेलार होता आणि दुसरा मेस्त्री होता. हो, उगाच आपल्या जावेशी पंगा घेऊ नका. मी नक्कीच आणि लवकरात लवकर नंदिताशी लग्न करतोय. प्रेम तर आहेच, पण आता तुम्हाला माझ्याशिवाय कोणी वाली नाही. काय झालं? नाही झालं काही नाही, पण मला जरा काळजी वाटते. मला पण जरा काळजी वाटते. तुला कसली काळजी वाटते? तर बघ ना, माझं कसं होणार ग? मला काही कळतच नाही. तू माझी टिंगल करतोयस. बिपिन, हे इतकं लाईटली घेण्यासारखं नाहीये. आय नो बाबा, पण हे टाळता येण्यासारखंही नाही. टाळता येण्यासारखं आहे. ते कसं काय? दुर्लक्ष कर, महत्वच देऊ नकोस. ओ बाबा, मी असं वागतोय म्हणूनच तर त्यांचा इगो हर्ट होतोय ना. अरे पण तुझ्यावर गुंड घालणं म्हणजे जरा अतीच झालं. डोंट वरी, मी त्याची समज दिलीये त्यांना. बिपिन, मी तेच सांगतोय तुला, महत्व द्यायचं नाही म्हणजे गप्प राहायचं. उगीच फोन करून त्या सभ्य वेशातल्या गुंडांना उचकवायचं नाही. मनात आणलं ना तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, कुठल्याही. येतंय का लक्षात तुझ्या? सौरभच्या वेळी असं काही झालं नव्हतं. वाद झाले, आरोप झाले, पण हे म्हणजे. ओ बाबा, तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका हो. बिपिन, अरे टेन्शन येणारच. आता हा असा प्रसंग घडला म्हणून घाबरून तू काही नंदिताला सोडणार नाहीस. मग हा प्रसंग पुन्हा घडणार नाही कशावरून? आणि ती तिच्या वडिलांना समजावू शकणार आहे का? तो समजण्याचं नाटक करेल, पण तो समजून नाही घेणार. मग उपाय काय यावर? सावध राहणे. सावध राहणं म्हणजे काय करायचं? पुन्हा असा प्रसंग घडला तर तो प्रभाकर रावळच्या सांगण्यावरूनच घडला हे सिद्ध करून दाखवायचा प्रयत्न करायचा. ही म्हणजे विषाची परीक्षा झाली. डोंट वरी, या परीक्षेतही मी पास होऊन दाखवेन. हे सगळं आमचा मुलगा नाही, एक प्रेमवीर बोलतोय. झालं म्हणजे आता बोलण्यात काही अर्थच नाहीये. असं का म्हणताय? माझ्या दृष्टीने वेडे आणि प्रेमवीर दोघंही सारखेच. त्यांच्यापुढे फक्त हात जोडायचे, दुसरं काही नाही. एक लक्षात ठेव, याच्या पुढे एकट्याने बाहेर जायचं नाही. कबूल? कबूल. हा. जरा ऐक त्यांचं. आत्ता कसं आलाय? तू म्हणतोयस तसं कदाचित असेलही, पण याचा दुसरा अर्थ असा नाही निघत का की मी त्या घरात येता कामा नये? चारू, अगं आपण आपल्या दोघांचा विचार करूया ना. अरे अविनाश, बरं झालं तू आलास. चारू,
मस्तपैकी चहा कर ना. नको, आत्ता चहा झाला ना तर जेवण नीट जाणार नाही. अगं मी काय इथे जेवायला आलेलं नाहीये. वालाची खिचडी करते आणि नारळाचं दूध सुद्धा आहे. तुम्ही बसा, मी आलेच. बोल सौरभ. ॲक्च्युली अविनाश, एक छोटीशी रिक्वेस्ट होती. बोल ना. काय ना, मी ट्रेनिंगसाठी 8 दिवस सिंगापूरला चाललो आहे. सो तू जर का इथे येऊन राहिलास तर म्हणजे काय आहे की तुला माहिती आहे की आईची तब्येत जरा बरी नाही आहे. शिवाय बिपिनची मनस्थिती सुद्धा चांगली नाही आहे. खरं तर मी पोस्टपोन करण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ते शक्य नाही झालं. सो सौरभ, तू मला हक्कानी हे सांगितलंस त्याबद्दल थँक्स. पण सॉरी, मी राहायला नाही येऊ शकणार. मी पाहिजे तर रोज इथे एक चक्कर मारत जाईन ना. पण का? अरे, या घरातल्या लोकांना माझ्याबद्दल संशय आहे. त्यामुळे मलाच इथे राहणं कम्फर्टेबल होणार नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नन्हे, घे चहा घे. नंतर घेत. अगं घे ग, बरं वाटेल. तर घेते मी. काय ग नन्हे, मी आल्यापासून बघते तुला, तुझा चेहरा अगदी उतरलाय. आनंदाने नाचावं असं माझ्या आयुष्यात काहीही घडलेलं नाहीये. आमचे हे आयुष्यभर माझ्यापासून तोंड फिरवून राहिले. जाता जाता सुद्धा सूड उगवून गेली. पाहिलंच ना, सगळी इस्टेट आणि प्रॉपर्टी मुलांच्या नावावर. म्हणजे आता मी जगायचं कसं? त्या मुलांच्या मेहरबानीवर, त्यांच्या कलानुसार वागायचं. आधी तू हे सगळं डोक्यातून काढून टाक. अगं अधिकार मिळाले तरी ते मिरवायला यायला हवेत ना. आणि तुझ्या मुलांना काय ते जमायचं नाही. आणि हे बघ, तू जरासं तोंड वाकडं करून आणि वाईट तोंड करून बोललीस तर लगेच लग्नाला तयार झाले की नाही ते? लग्नाला तयार नाही झाले तर लग्नाचा विचार करायला तयार झाले. पण मग आता काय अडचण आहे? मला भीती वाटते. आता कसली भीती ग बाई? अगं यात काही गोंधळ झाला ना तर मुलांचा माझ्यावरचा विश्वासच उडेल. आता कसला गोंधळ होणार आहे? कुमुद, अगं त्या अविनाशचं पहिलं लग्न झालंय, पण त्याचा घटस्फोट कुठे झालाय? आणि तो झाल्याशिवाय विद्याशी त्याचं लग्न कायदेशीर धरलं जाणार नाही. आता काय करायचं? काहीतरी करावंच लागेल. कारण आमची विद्या एक वेळ गप्प बसेल, पण आमचे चिरंजीव थयाट करेल, आकाश पाताळ एक करेल तो. कुमुद, त्या लोकांशी बोलून बघ ना जरा. त्यांच्याशी बोलण्यापेक्षा मला आता चारूशीच बोलायला हवं. आणि नुसतं बोलून भागायचं नाही, तिला भडकवायला पण हवं आणि थोडंसं घाबरवायला हवं. मग सगळं मार्गी लागेल. बघते मी काय करायचं ते. काळजी करू नको ग. आले बरं, मग कधी निर्णय घ्याल तुम्ही? अहो, त्यात निर्णय काय घ्यायचा आहे? माझ्या मुलाचं लग्न आता मोडल्यातच जमाय. काय झालंय काय? अगं तुझी पहिली सून, तिचं काय? अगं ती घटस्फोट द्यायला तयार झाली तुझ्या मुलाला. मी तुमच्याशी महत्वाचं बोलायला तुम्हाला फोन केला. हो, आलं लक्षात माझ्या. चारूला तुम्ही सारखं घरी बोलवताय. आता नाही बोलवणार तिला. म्हणजे हेच की मी तुम्हाला हेच सांगायला फोन केलाय की तुमच्या लाडक्या भाचीला तुम्ही आता आयुष्यभर तुमच्याच घरी ठेवा.